जो फीडबॅक मला आला तो अतिशय मला आशादायी. मुलाखती घेतल्या पण शहराध्यक्ष उपस्थित नव्हते, त्याबद्दल काय? बरेच लोक होते, माझी 1-on-1 होती आणि बाकीचे सगळे, वंदनाताई पण नाहीयेत, बरेच लोक नाहीयेत. तुम्ही गेल्यानंतर ते येऊन घोषणा करणार आहे असं ते म्हणाले. असू शकेल, मला नाही माहिती. मी माझ्या पक्षात वेगळी पत्रकार परिषद आहे काय, म्हणजे असेल तर मला माहिती नाही. मी सकाळपासून तुम्ही बघते चाललंय की ते सोडणारे पक्ष राजीनामा देणार असेल. मला चर्चा झाली बऱ्याच वेळा. मी प्रशांत दादांच्या बरोबर 6 तास चर्चा केली आहे. 6. त्यांच्या ज्या ज्या मागण्या होत्या त्या 100% झाल्याच पाहिजेत, त्या मला मान्य आहे. प्रत्येक कार्यकर्ता प्रोटेक्ट झाला पाहिजे, ते अर्थातच मान्य आहे. आणि त्याच्यामुळे आता त्यांच्या मनात काही वेगळं असेल तर मला माहिती. त्यांची मागणी अशी होती की प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय मिळावा. आता एक तर माझा एक भ्रम असा नाहीये की हा जो पक्ष चालतो तो माझ्यामुळे चालतो. पक्ष आदरणीय पवार साहेब केंद्रबिंदू म्हणून चालतो. मी त्या भ्रमात नाहीये. तुम्ही आहात का? नाही ना तुम्ही. त्याच्यामुळे आमचं सगळं असं म्हणणं आहे की जर आदरणीय पवार साहेब हे आपले केंद्रबिंदू असतील तर पवार साहेब म्हणेल ही पूर्व दिशा. सिंपल. नाही म्हणतात ताई, तुम्ही असं म्हणालात आता की माझ्यामुळे पक्ष चालतो या भ्रमात मी नाही किंवा कार्यकर्ते नाहीये, म्हणजे जे नाराज आहेत ते लोक अशा भ्रमात आहेत असं तुम्हाला म्हणायचं नाही. असं मी अजिबात म्हणले नाही. डोंट ट्विस्ट माय वर्ड्स. फॅक्च्युअल. तुम्ही रिपोर्टर आहात, फॅक्च्युअल रिपोर्टर. बघा तुमच्या क्रेडिबिलिटीचा पंतप्रधानांची भूमिका आहे ना की आता जवळपास जाहीर झाली. काल ते तुम्हाला भेटले, अर्थात अंतर्गत काय बैठक झाली असेल ती माहिती नाहीये, पण त्यांची एकच मागणी होती की अजित पवारांसोबत नको. 2023 ला पुरोगामी विचारांच्या शरद पवार साहेबांना सोडून अजित पवार महायुतीत बसले. 5 वर्ष आम्ही अजित पवारांच्या विरोधात, म्हणजे पर्यायाने महायुतीच्या विरोधात गेली अनेक वर्ष आंदोलनं करतोय. जर अजित पवारांसोबत युती झाली तर सत्तेत बसावं लागेल, अर्थात पुणे महानगरपालिकेच्या भाजपसोबत जाऊन. प्रशांत जगताप रिझल्ट माझ्याकडे कॉर्पोरेशनचा आलेला नाही असून, त्याच्यामुळे कोण कुणावर बसेल हे मला माहिती नाही. कारण का अजून इलेक्शन व्हायचे आणि रिझल्ट लागायचे. त्याच्यामुळे मी नाही प्रिडिक्ट. मी काय ऍस्ट्रॉलॉजर किंवा काय नाही. मी सकाळपासून मला श्वास घ्यायला पण वेळ नाही. तुम्ही पण आहात त्यामध्ये. तुम्ही बघताय का मी माझ्या काय? नाही, अजिबात नाही, अजिबात नाही. आज सुप्रिया सुळेची प्रत्येक कार्यकर्ता बोलत होता मन की बात. आज मन की बात. आमच्या पक्षात प्रोटोकॉल नसतो. आम्ही कुटुंब म्हणून पक्ष चालतो. या पक्षात सब समान आहे. आदरणीय पवार साहेब सोडून आम्ही सब इक्वल आहे. नाही, माझं आता 6 तास अजून बोलणार. मग घेणार ते नाही मला माहिती. ते मला काय माहिती नाही. मला माहिती नाही. मी जे काय नाही मला काही सांगितलेलं नाही. मी तुम्हाला एक सांगू का, हा नाराजी वगैरे शब्द आहे ना, हा घरी वापरायचा असतो. सदानंद सुळेंना मी सांगू शकते, सदानंद आय एम नाराज. ते पक्षामध्ये नाराज नाही बॉस. आय एम अ प्रोफेशनल. मी या राज्याची आणि देशाची सेवा करायला आली. त्याच्यामुळे मला नाराजी व्हायचा अधिकारच नाही. आता इथे रिपोर्टर आलाय, कॅमेरामॅन 10 मिनिटं उशीर आला, वडापाव खात राहिला, तुम्हाला अधिकार आहे नाराज व्हायचा? क्या कर लोगे भैया? यू आर प्रोफेशनल. सो वी आर. अरे असं कसं तुम्ही म्हणता? मला अधिकार नाहीये, कारण का मी लोकसेवेसाठी आलेले. मला अधिकार नाही. मी माझ्याबद्दल बोलतो. हा अरे दादा, काँग्रेस आमच्यावर यायला तयार आहे, शिवसेना यायला तयार आहे. त्याच्यामुळे तो विषय येतोच कुठे. आणि मी सकाळी अरे हाऊ एक्साइटेड आर यू गाईज बॉस. रिलॅक्स. काय म्हणले मी? या शहराच्या मुलाखतीच नव्हत्या. मुलाखती घेऊन झालेल्या आहेत. मी मुलाखतीसाठी बसलेलेच नाही आज. मी आज फक्त जे कार्यकर्ते आहेत त्यांना मी भेटले नव्हते. 1-on-1 प्रत्येकाने येऊन त्यांच्या मन की बात मला सांगावी. त्यांच्या मनात काय आहे, कुणाचा प्लॅनिंग काय आहे, तुमचा वॉर्ड बसलाय का नाही, तुमच्या वॉर्डमध्ये कोण कसं बसणार,
काय तुम्ही अरेंजमेंट केली आहे, कसा प्रचार केलाय, सोशल मीडियाचं काय करायचंय, मी कुणाला फॉलो करायचंय इंस्टाग्रामवर, मी कुणाला फेसबुकवर फॉलो करायचंय, मी किती लाईक्स करायचे, ह्या सगळ्या कामासाठी इंस्टाग्राम सोशल मीडियाचं काय प्लॅनिंग झालंय, तुम्ही प्रचारासाठी काय करणार आहे, माझा किती वेळ अपेक्षित आहे, अमोलदादांनी किती वेळ द्यायला पाहिजे, कशा सभा घेऊया, प्रचार कसा करूया, पदयात्रा कधी काढूया, ह्याच्यासाठी निर्णय घेतला की पक्षातून फोडायचं किंवा राजीनामा द्यायचा, त्यानंतर पक्षामध्ये पुन्हा एकदा फूट पाहायला मिळेल, पुण्यामध्ये 2 गट पुन्हा पाहायला मिळतील, या सगळ्यातून डॅमेज कंट्रोल करण्यासाठी तुम्ही आजची बैठक घेतली आहे का, किंवा यासाठी काय प्लॅन आखलाय का तुम्ही? एक तर तुम्हाला आठवत असेल, तुम्हीच पवार साहेबांची रिपोर्टर इथे नाहीये आज, पवार साहेबांना प्रश्न विचारला होता कोणीतरी, आठवता तो आवाज मला अजून आठवते, ते आज इथे नाहीयेत, त्यांना पवार साहेबांनी विचारलं होतं, माणूस कधीच रिटायर होत नाही, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे पवार साहेबांना कोणीतरी विचारलं होतं त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये 2 जुलैला 1:30 वाजता की तुमच्या चेहऱ्यात, तुमचा पक्षात एवढा मोठा डॅमेज झालाय, तुमच्या पक्षाचा आश्वासक चेहरा कोण? एका सेकंदात हातवर केलं. विषय झाला. हे बघा, आम्ही काय म्हणजे लोक मला परिवारवाद वगैरे म्हणतात, जे मी आहेच, पण त्याचबरोबर काय अधिकाराने कोणी जन्माला हक्क बनवला नाही, ही सेवा आहे. हे काय माझे शेअर्स नाही आहेत की बारामती अॅग्रो मधले शेअर्स किंवा आमच्या गोविंद बागेतलं घर मला मिळालंच पाहिजे, नॉट एट ऑल. ही सेवा आहे. ही सेवा काय प्रक्रियेने करायची हा प्रत्येकाचा वैयक्तिक असा कुठलाही निर्णय, रीड माय लिप्स, अजूनही असा कुठलाही निर्णय झालेला नाही. आणि चर्चा तर सगळ्यांची सुरू करते, माझी भारतीय जनता पक्षाची पण चर्चा होते पार्लमेंटमध्ये. एक मिनिट पेशन्स बॉस, पेशन्स, और भी लंबा चलेगा थोडा प्रेस कॉन्फरन्स. मग तुम्हीच प्रश्न विचारा, मी तुम्हाला मोनोसिलेबल्स मध्ये उत्तर देते. प्रदूषण होतंय, नदी प्रदूषित आहे, याबद्दल पुढचा अजेंडा आहे. तुम्ही कार्यकर्त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं, वंदनाताईंचं नाव घेतलं, त्या खरोखरच काम करतात बीडीपी वगैरे, पण त्याच राष्ट्रवादीतल्या आत्ताच्या नेत्यांनी ताईंना एकत्र पक्ष असतानाही विरोध केला होता, त्याच महापालिकेत. त्यांच्या सोबत जाणार का? पॉलिसी लेवलला जे आमच्या बरोबर पण आहेत ना, आता इथेच बसलेले, त्यांचा पण काही जणांचा विरोध होता. तो एक पॉलिसी डिसिजन होता. प्लीज आपण सगळ्यांनी थोडंसं राजकारण आणि पॉलिसी गांभीर्याने घ्यावी अशी माझी विनम्र विनंती आहे. पॉलिटिक्स इज नॉट अबाउट ब्रेकिंग न्यूज, फार मोर सबस्टन्स देन माझ्याकडे कधीच माझ्या राजीनाम्याचा पण माझ्याकडे आलेला नाहीये. तो तुम्हीच 24 तास 48 तास चालवतोय. माझ्याशी कोणी बोललं नाहीये 48 तासात, तर माझ्याकडे पाठवलाय. काल चर्चा एकतर एक असं आहे की तुमच्या एडिटोरियल मधली सगळी चर्चा तुम्ही मला सांगणार का? ऑफकोर्स नॉट. त्याच्यामुळे मी पण तुम्हाला मला सोयीचं आहे तेच सांगणार ना. चर्चा आहे अजित पवारांसोबत जायला आहे, त्याला तुमचं काय हरकत आहे का? नाही, ते मला ते बोलले नाही, ते तुमच्या चॅनलवर बोलले, मी नाही ऐकलेलं ते. अहो हे बघा, मी जर कोथरूडला जाणार असले आता तरच मी चालले भीमतडीला, तर मी ह्यांना डॉक्टरांना कशाला म्हणीन, डॉक्टर कुठली बस जाते हो कोथरूडला, करेक्ट ना? आता तर मी भीमतडीला चालले ना, त्याच्यामुळे मी भीमतडीचाच रूट घेणार. जर उद्या जायचं असेल कोथरूडला तर आय एम लिव्हिंग द मोमेंट. मी इथून उठणार आणि आपलं भीमतडीला जाणार. त्याच्यामुळे मी आता भीमतडी बद्दलच बोलणार ना. राज ठाकरे एकत्र आलेले आहेत, त्याच्यानंतर त्यांना आता कसं बघता? मुंबईत राष्ट्रवादीला किती मला उद्धवजी आणि राजजी हे एकत्र आल्याचा मनापासून आनंद आणि समाधान. इलेक्शन किती सीट होतील ते कळेलच, आज नाही. तुम्ही म्हणालात की शरद पवार
शरद पवार साहेब निर्णय घेतले. प्रश्न असा आहे एक मिनिट, 1 मग 2 आणि मग 3 ताई तुम्ही असं म्हणालात की आणि जरा जरा सुनने तर दो यार. ताई तुम्ही असं म्हणालात की शरद पवार निर्णय घेतले. मात्र काही दिवसांपूर्वी प्रशांत जगतापांनी ज्यावेळेस पवार साहेबांची भेट घेतली, प्रशांत जगताप असं म्हणाले होते की पवार साहेबांनी स्पष्टपणे सांगितले की अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत जायचं नाही. जर प्रशांत जगताप माध्यमांसमोर येऊन पवारांना भेटून सांगतात की अजित पवारांसोबत जायचं नाही, तर मग नक्की आडलंय कुठं की पक्षामध्ये विसंवाद आहे किंवा मग पक्षातल्या नेत्यांची वेगवेगळी मतं आहेत. तुम्हाला जे वाटतंय ते तुम्ही समजा. नाही मात्र तुम्ही पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहात. तुम्ही हे बघा, मी पक्षाची लॉयल सेवक आहे. पवार साहेब म्हणतील ती माझ्यासाठी पूर्व दिशा आहे, ही नेहमी राहिलेली आहे. पवार साहेब म्हटले हा निर्णय मान्य, जिसको एक बार नेता मान लिया ते म्हणतील ती पूर्व दिशा. मला कसं माहिती असेल दादा? आता तुम्ही विचारायचं आणि मग तुम्ही. उद्धव ठाकरे राज ठाकरे आज एकत्र आले, त्यांनी मी शुभेच्छा दिल्या. मात्र तुमचं मुंबईत काय, तुम्हाला 10 जागा बघूया ना, राखी- तयार नाहीत. आज तुमच्यामध्ये जी बैठक झाली तुमच्या पक्ष नेत्यांची, त्याच्यामध्ये आता एकटेच नारा दिला जातोय, कारण ते देतच नाहीत तुम्हाला 10च्या वर.